महिन्याची एखादी सकाळ ही आमची कॅन्टीनमध्येच जाते. आमची म्हणजे आई-पप्पा जातात कॅन्टीनला नेहमी, पण मला कधी काय घ्यायचं असेल, तर मग मी जाते स्पेशली. तर यावेळेस खूप वर्षांनी मी कॅन्टीनला गेले होते. म्हटलं यावेळेस आपण मेकअपचं सामान बघूया, एक्सप्लोर करूयात आणि आणूयात. तर इथे सगळ्या लिपस्टिकचे शेड ते असे दाखवत होते, म्हणजे नो टेस्टर. ते सगळे शेड पाहूनच मी लिपस्टिक सगळ्या खरेदी केल्या. तर इनसाईडचे भरपूर प्रोडक्ट्स कॅन्टीनमध्ये आहेत. बाकीचेही चांगले चांगले प्रोडक्ट्स आहेत, पण इनसाईडचे थोडे जास्त प्रोडक्ट आहेत आणि चांगलं आहे. इनसाईड ब्रँड हा चांगला आहे. तर ह्या कोणत्या कोणत्या लिपस्टिक मी घेतल्या आहेत आणि त्यांच्याकडे कोणते साहित्य होते इनसाईडमधले. आता कन्सिलर दिसते, प्रायमर आहे, लायनर आहे, मस्करा आहे आणि कन्सिलर यांचं खूप छान आहे. मी दाखवते पुढे पुढे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी घेतल्यात आणि ह्याचं ट्रायल मी पुढे पुढे दाखवणारच आहे. तत्पूर्वी तुम्ही कॅन्टीन पहा. तर मी हे सांगत होते की लहानपणापासून मला कॅन्टीनला यायची सवय आहे, कारण माझे पप्पा मिलिटरीत होते आणि माझे सासरे पण मिलिटरीत होते. त्यामुळे मी लहानपणी खूप जायचे, पण लग्न झाल्यानंतर मी कंटाळा करते. आई पप्पाच जातात कॅन्टीनला. मला असं काय वाटलं की जाऊ 2-4 वर्षातून 5 वर्षातून, तर आम्ही जातो. आणि शनिवारी आम्ही गेलो कॅन्टीनला म्हणल्यावर खूपच गर्दी होती, खूप लाईन लागलेली. आम्ही स्टेशनच्या कॅन्टीनला गेलो होतो. मी मी मम्मीसोबत जास्तीत जास्त वानवडीला जायचे आणि लहानपणी खूप मजा यायची कॅन्टीनला जायला. तर मैत्रिणींनो, आता मी सगळ्या लिपस्टिकचे रिव्ह्यू देणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पुढे. खूप छान माहिती आहे, शेवटपर्यंत पाहत राहा. हॅलो मैत्रिणींनो, आता मी ज्या लिपस्टिक कॅन्टीनवरून घेऊन आलेत ना, ते आपल्याला टेस्ट करायची वेळ झालेली आहे. तर ह्या 2 लिपस्टिक आहेत. याचे थोडेसे वेगळे, माझे सगळे शेड रेड मरूनमध्येच आहेत. मला तेच शेड आवडतात. आणि ही एक लिपस्टिक आणली, ही तुम्हाला माहितीच असेल. आणि हे लिप इंक आहे आणि सगळ्या लिपस्टिक इनसाईडच्या आहेत. ह्या लिप इंक आहेत. ह्या लिप इंक मी तिथेच ट्रायलला वापरलेल्या. तुम्हाला दाखवते बघा. ट्रायलला मी हे इथे दिसते का? मी तरी हँडवॉश केलं तरी पण हे गेलं नाही. इतकं हे ठासून ठासून भरलेलं लिपस्टिक आहे म्हणतायत. म्हणजे मॅट लिपस्टिक आहे किंवा चिवट लिपस्टिक आहे. तर आपण पहिल्यांदा ह्या 2 लिपस्टिकची ट्रायल बघूयात. या कितीला पडल्या ते सांगते. ह्या मॅटच्या लिपस्टिक आहेत. ह्या इनसाईडच्या आहेत आणि कॅन्टीनमध्ये सगळे प्रोडक्ट इनसाईडचे आहे आणि इनसाईड पण एक चांगलं ब्रँड आहे. मी फक्त लिपस्टिक घेतल्यात कारण बाकीचे इनसाईडचे प्रोडक्ट माझ्याकडे होते. तर महत्त्वाचे घेण्यासारखे प्रोडक्ट म्हणजे मी अगोदरही सांगितलंय व्हिडिओमध्ये आणि आताही सांगते की प्रायमर इनसाईडचं खूप चांगलं आहे. इनसाईडचं कन्सिलर पॅलेट आहे ते चांगलं आहे. माझ्याकडे आहे ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे इनसाईडचं कन्सिलर पॅलेट पण खूप सुंदर आहे. याच्यामध्ये एवढे शेड्स आहेत. हे कन्सिलर पॅलेट आहे ऍक्च्युली. म्हणजे आपल्याला जिथे अंडर आयज किंवा पिगमेंटेशन असतात तिथे ऑरेंज कलर यूज करायचा असतो. त्यासाठी ते ऑरेंज कलर दिले. ऑरेंज नंतर हा कन्सील करायला लागतो त्याच्यानंतर. त्यामुळे हे कन्सिलर पॅलेट आहे. याच्याबद्दल जर स्पेशल व्हिडिओ हवा असेल तर मी नक्की टाकते. मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. पण हे इनसाईडचं महत्त्वाचं प्रोडक्ट आहे. याची किंमत 200च्या पुढे आहे. ऑनलाईन किंवा ऑफलाईन पण 200च्या पुढे आहे. पण कॅन्टीनमध्ये याची किंमत 144 म्हणजे 144 होती. तर तुम्हाला कॅन्टीनमधून हे प्रोडक्ट परवडणार आहे. परत इनसाईडचं प्रायमर खूप सुंदर आहे. त्याची मला किंमत नाही सांगता येणार. पण ते 100-200च्या रेंजमध्येच आहेत ते पण. पण प्रायमर मस्त. तुम्हाला जेव्हा मेकअप करायचा असतो तेव्हा पहिले प्रायमर लावायचा असतो. ते होतं. आणि इव्हन इनसाईडचं हे पण आहे. लायनर आहे. लायनर पण मस्त आहे कारण त्याची टीप अशी मस्त लॅक्मेचं जसं लायनर असतं ना नेल पेंट सारखी टीप छान लिक्विडची. लिक्विड लायनर ते. मला लिक्विड लायनर्स खूप आवडतात. तसंच इनसाईडचं ते. इनसाईडचं आय लायनर माझ्याकडे ऑलरेडी आहे म्हणून मी तिथून घेतलं नाही. पण छान लायनर आहे. ते पण अगदी 100 रुपयाच्या आतमध्येच आहे. त्यामुळे तेही तुम्ही घेऊ शकता. एवढे सुंदर इनसाईडचे प्रोडक्ट्स आहेत. तर चला आपण लिपस्टिक बघूयात. ट्राय करून बघूयात. मी हातावर ट्राय करेल. आणि ही लिपस्टिक मला 80 रुपयाला एक पडली आहे. त्याच्यावर प्रिंटेड प्राइस ना मला दिसत नाहीये, पण 100च्या पुढे असणार आहे प्रिंटेड प्राइस. आपल्याला तिथे 80ला पडले कॅन्टीनमध्ये मिलिटरीच्या. तर ही थोडीशी रेडिश काइंड ऑफ आहे. दिसते मस्त, छान आहे. नाही, पिंकिश रेडिश आहे. थोडासा पिंक टोन याचा. त्याच्यानंतर ह्याचा नंबर सांगते मी. याचा नंबर A8 आहे. बेरी डान्स A8. आणि याचा नंबर आहे 12. याचा 8 नंबर आहे. याचा 12 नंबर आहे. आणि आता ही थोडी कॉफी कलर आहे. म्हणजे कधीतरी हा पण कलर घ्यावा म्हणून मी हा घेतला. आता हा दाखवते, पण मस्त दिसतोय. आता कसं दाखवू तुम्हाला? येस, दिसतोय. सुंदर कलर आहे ना हा कॉफी. मस्त आहे. मी सगळा लिपस्टिक मस्त वापरणार आहे. त्याच्यानंतर ही लिप इंक आहे. ही लिप इंकच म्हणते मी, ही गेलीच नाही. ती आपण शेवटला ट्राय करू.
त्याच्यानंतर हे इनसाइडचं प्रोडक्ट तुम्ही खूप वेळा बघितलं असेल, तर याची प्रिंटेड प्राइस आय डोंट नो काय प्रिंटेड प्राइस, कारण याच्यावर दिसतच नाहीये. पण याची तिथं मला हे 103 रुपयाला भेटली, हे लक्षात ठेवा. कॅन्टीनमध्ये मला 103 रुपयाला भेटली आहे इनसाइडची लिपस्टिक, आणि याचा शेड आहे 32 ब्लड फिस्ट. याची उघडत नाहीये धीरज, उघडली. तर हा कोणता कलर आहे आपण पाहू. 3rd नंबर. हा पण मस्त कलर आहे. सॉरी, हा खूप सुंदर कलर आहे. तिन्ही थोडेसे वेगवेगळे कलर आहेत आणि खूप सुंदर दिसतात ते. इथे इथे दाखवायला पाहिजे ना तुम्हाला, खरं मी इथे दिसलं असतं. सगळ्या हातावर लिपस्टिक लिपस्टिक झाली. सुंदर कलर आहे हा. आता मी हा 103 रुपयाला पडला आणि ते 280-80ला. आणि आता हा लिप इंक मला 85, हा 85 रुपयाला पडली. बट दिस इज व्हेरी जिद्दी कलर. पण खूप सुंदर कलर आहे लिक्विड लिपस्टिकचा. बघितलं, लिक्विड लिपस्टिकची काही बातच ओर असते. थोडंसं जास्त करते म्हणजे तुम्हाला दिसेल. सुंदर आहे ना, मस्त आहे. ह्याला लिप इंक म्हणतात. आणि हे अगेन इनसाइडच्या सगळ्या लिपस्टिकचे प्रोडक्ट इनसाइड आहे. तिथे इनसाइडचे नेल पेंट पण होते, पण मी नाही घेतले, कारण जे राहिलेले कलर होते ते असे वेगळेच, असं ग्रीन ब्ल्यू एकदमच लाईट पोपटी वगैरे होते. ते मला नाही आवडत तसे कलर. आणि हा एक दुसरा कलर बघू इनसाइडचा. हा थोडासा चेरी काइंड ऑफ थिंग आहे. म्हणजे सगळे कलर ऑलमोस्ट मी सेम कॅटेगरी मधले आणलेत, कारण मला अशा स्टोन मधले कलर आवडतात. इथे आणि इथे बघा. तर मी कोणता कलर लावू? मला असं वाटतंय मी ना हा कलर लावते. मस्त आहे ना, भारी कलर आहे. म्हणजे हे दिसायला असं ब्राउनिश दिसतो, पण लावल्यावर थोडा ना रेडिश मध्ये जातो. या रेडिश टोन मध्ये जातो, एकदम चेरी चेरी टाईप जातो. तर हा 12 नंबरचा शेड मी लावलाय. मस्त आहे ना. तर तुम्हालाही असे, तुम्हीही कॅन्टीन मधून जर प्रोडक्ट घेत असाल लिपस्टिक वगैरे, किंवा तुम्हाला जर तुमच्या कॅन्टीनमध्ये ह्याच्यापेक्षा छान प्रोडक्ट मिळाले असतील, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. बाय.